श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। वार सोमवार सर्वांचा आवडता दिवस म्हणजे स्वामी प्रकट दिवस। या दिवशी सर्व इच्छा पूर्ण करणारा दिवस म्हणजे सर्वांचा आवडता स्वामी प्रकट दिन। आता स्वामी प्रकट दिन म्हणजे काय तर आणि प्रकट दिन कसा साजरा करावा आपण ते बघूया। स्वामी प्रकट दिन म्हणजे स्वामी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही तर ते प्रकट झाले म्हणून स्वामी प्रकट दिन असे म्हणतात। तो प्रकट दिन म्हणजे जो पवित्र दिवस ज्या दिवशी ते प्रथम भक्तांना प्रकट झाले। हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीय हिंदू पंचांगानुसार या तिथीला साजरा केला जातो। प्रकट दिनाचं महत्त्व इसवी सन 1856 मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले। त्याआधी त्यांनी अनेक वर्ष गूढ स्वरूपात संचार केला होता। त्यांच्या आगमनाने भक्तांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळू लागले। आता या दिवशी भरपूर साऱ्या पूजा अभिषेक आरत्या केल्या जातात। तसेच स्वामींच्या चरणी जाऊन सर्व भक्त सेवा करत असतात। आता आपण त्या दिवशी कसा सेवा करावा, संकल्प अभिषेक पूजा कशी करावी ते बघूया। सर्वात आधी संकल्प करत असताना हातात फूल थोडं पाणी आणि अक्षता घेऊन हातात पाणी घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करावे। ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करत संकल्प सोडावा। त्यानंतर आपण अभिषेक करावा। अभिषेक हा तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर करायचा आहे। मूर्ती नसेल तर फोटोला स्वच्छ पुसून या सेवा त्यावर करायच्या आहेत। स्वामींचा अभिषेक करताना तो कशानेही करू शकता तुम्ही, दूध साखर पाणी मध कसलाही अभिषेक करा। अभिषेक करत असताना महाराजांच्या मूर्तीवर 16 वेळा पुरुष सुक्त, 1 वेळा श्री सुक्त, 1 वेळा फलश्रुती, 1 वेळा पवनाम सुक्त, 1 वेळा रामरक्षा, 1 ते 9 ओव्या असा करावा। त्यानंतर अभिषेक पूर्ण झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून ती मूर्ती परत स्वामी समर्थ जिथे आपली जागा असेल जिथे आपण पूजा मांडली असेल त्या ठिकाणी ठेवावी। आता परत स्वामी स्वच्छ पुसून ठेवल्यानंतर स्वामी समर्थांना पूजा कशी करायची, आवाहन करायचे आता स्वामींना श्री स्वामी समर्थांना आमंत्रित करणे। त्यानंतर त्यांच्या पाद्यपूजन करायचे म्हणजे त्यांच्या चरणी जल आपण अर्पण करायचं आहे। अभिषेक पंचामृताने आता अभिषेक तर आपण केलेलाच आहे, आपण स्वच्छ पुसली मग त्यानंतर आपण पुष्पार्चन म्हणजे फूल वाहून त्यांना नमस्कार करायचा आहे। नंतर उद्बत्ती दिवा लावून नैवेद्य दाखवणे। आपण काय दिवा उद्बत्ती लावायची आणि नैवेद्य आपला काही असू शकतो जसं साखरेचा दुधाचा एखादा फलहार फळाचा काही पण दाखवायचा। त्यानंतर आपण आरती करायची आहे स्वामींची, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या कोणत्याही तुम्ही आरती करू शकता। स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही दिवसभर नामस्मरण करत राहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।